सर्वांना नमस्कार। आता आमच्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर शेतकरी कर्जमाफी योजना जे आहे ते त्याचा लाभ देणं चालू आहे। त्याच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये संभ्रम आहे। आपल्याला फक्त मी हे सांगू इच्छितो की ही योजना जे आहे ते कशा प्रमाणे काम करतोय। त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती राहायला पाहिजे की आता जे आहे काही दिनांक आहे त्यानुसार जे आहे ते शासनाने आपल्याला कशाप्रमाणे कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना जे आहे ते योजना समजून दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे आहे 30/9/2021च्या आधीचे जे जितके कर्ज आहे आणि 30/9/2025 पर्यंतचे जितके कर्ज आहे त्याच्यासाठी जे आहे ते शासनाने आणि बँकेने एक करार करून त्यांनी एक वाटा डिसाईड केलेला आहे की कोणत्या आधारावर ते जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांचे जे लोन आहे कर्ज आहे तो माफी करणार आहे। याच्यामध्ये मी एक उदाहरण देऊन आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की हे योजना काम कशी करतोय। जसा उदाहरणतः एक कोणाचा कर्ज 2 लाखाच्या खाली समजा एक 1.5 लाख त्यांचा कर्ज आहे किंवा 1,90,000 समजा कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे त्यांची जी कर्जाची दिनांक आहे ते 31/3/2023ला त्यांचा अकाउंट जे आहे तो NPA पडला होता। ठीक आहे, मग त्यानुसार जे आहे 1,90,000 मध्ये आपल्या शासन जे आहे तो आपल्याला 84,500 रुपये देतील आणि बँक जे आहे ते बाकीची अमाऊंट देतील। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही पैसे भरण्याची गरज नाही आहे। परंतु असंच प्रमाणे समजा उदाहरणतः कोणाचा कर्ज जे आहे ते 2 लाखचे वरचे आहे। समजा उदाहरणतः कोणाचा जे 31/3/2023ला जे आहे एक कर्ज 4 लाख रुपये होता, मग त्या 4 लाखानुसार जवळपास जे आहे 55% जे मानिक दिनांक आहे त्याच्यामध्ये 55% जे आहे ते शासन पे करणार आहे। त्यानुसार जे आहे आपल्या 2,20,000 प्रमाणे ते कर्ज कमी होऊन जातात आणि 2,20,000 मध्ये 2 लाख जे आहे ते शासन आपल्याला पे करणार आहे आणि 20,000 जे आहे ते शेतकऱ्यांना त्यांना पे करायचे आहे। समजा त्याच्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी पे केले की मग 2 लाख रुपये जे आहे ते आपले ऑटोमॅटिकली वेव होतील आणि आपल्या जे 4 लाख रुपयाचा कर्ज आहे तो आपल्या कर्ज माफी होऊन जाते। त्यामुळे जे आहे आपल्याला आणखीन कोणत्याही दुसरा कोणी संभ्रम तयार करून घेत असतील त्यामध्ये आपण विश्वास ठेवू नका। अशा प्रमाणे जे उदाहरण आहे तो आम्ही जे आहे बँकेच्या बाहेरच्या बाजूला जे आहे ते लावलेले आहे। आपण जे आहे असं उदाहरण बघून आपल्या कर्ज जे आहे किती व्हायला पाहिजे किती नाही तो एक बघून घ्यावा आणि जे बँक कारवाई करू लागलेली आहे त्याच्यामध्ये जे आहे आपण विश्वास ठेवावा। कोणाची काही तक्रारी याच्याबद्दल असेल मग आपण जे आहे थेट जिल्हाधिकारी ऑफिसला येऊन आपला विषय मांडावा। आम्ही आपली तक्रारी जे आहे लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेऊ। धन्यवाद।